नमस्कार. आजच्या या सविस्तर माहिती सत्रात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर अनेकांसाठी डोकेदुखी ठरतो. तो म्हणजे हयातीचा दाखला किंवा ज्याला आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो ते जमा करणं. महाराष्ट्रातल्या सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांसाठी हा दाखला आता थेट घरबसल्या अगदी ऑनलाईन कसा जमा करायचा हेच आपण आजच्या या सत्रात समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग यात सविस्तर लक्ष घालूया. म्हणजे बघा, जुनी पद्धत आठवली तरी अंगावर काटा येतो, बरोबर? पूर्वी वयोवृद्ध आणि दिव्यांग आजी आजोबांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तासन तास रांगेत उभं राहावं लागायचं. शारीरिकदृष्ट्या ते किती त्रासदायक होतं. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या नवीन बेनिफिशरी सत्यापन ॲपमुळे हे सगळं आता तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर शक्य झालंय. तंत्रज्ञानाने ही अडचण कशी दूर केली आहे हे पाहणं खरोखरच कमाल आहे. हे सगळं सोपं करण्यासाठी आजच्या या माहिती सत्राची रूपरेषा आपण 5 भागांत विभागली आहे. 1. घरबसल्या हयातीचा दाखला. 2. ॲप डाउनलोड व नोंदणी. 3. लाभार्थ्याची माहिती आणि पडताळणी. 4. चेहरा स्कॅन प्रक्रिया. आणि 5. आपला दाखला जमा झाल्याची खात्री. वळूया पहिल्या भागाकडे. घरबसल्या हयातीचा दाखला. या सुविधेमुळे कुटुंबांना किती मोठा दिलासा मिळालाय ते आता आपण पाहूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याचा फायदा नक्की कोणाला होणार. तर महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट योजना, जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन आणि वृद्ध पेन्शन योजना, या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही घरबसल्या करता येणारी प्रक्रिया खऱ्या अर्थाने वरदानच ठरत आहे. आणि हे वाक्य बघा, बाहेर जाण्याची गरज नाही. खरंच हे वाक्य सगळं काही सांगून जातं. वयोवृद्ध किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींना प्रवासाचा त्रास अजिबात होऊ नये हेच या ॲपचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं यश आहे. आता अगदी घरच्या घरी आरामात बसून हे महत्त्वाचं काम पूर्ण होतं. चला तर मग दुसऱ्या भागाकडे जाऊया. ॲप डाउनलोड व नोंदणी. हा खरं तर पूर्वतयारीचा टप्पा आहे, जो घरातील एखादी तरुण किंवा मोबाईलची जाण असलेली व्यक्ती सहज करू शकते. आता पुढे जाऊन ही प्रक्रिया कशी टप्प्याटप्प्याने विकसित होते ते पाहूया. डिव्हाइस रजिस्ट्रेशन म्हणजेच मोबाईलची नोंदणी करण्यासाठी फक्त 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून बेनिफिशरी सत्यापन हे ॲप डाउनलोड करायचं. मग ॲप उघडून तुमचा आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि शेवटी एक साधा चेहरा स्कॅन करायचा. झालं. पण थांब, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. डिव्हाइस रजिस्ट्रेशन करताना पेन्शनधारकाचाच मोबाईल किंवा त्यांचाच आधार क्रमांक असावा अशी अजिबात सक्ती नाहीये. घरातील कोणत्याही सदस्याचा आधार आणि मोबाईल नंबर वापरून ही सुरुवातीची नोंदणी पूर्ण करता येते. आहे की नाही एकदम सोयीस्कर? आता आपण तिसऱ्या भागात प्रवेश करतोय, लाभार्थ्याची माहिती आणि पडताळणी. आता मदतनीसाच्या मोबाईलवरून मूळ पेन्शनधारकाची पडताळणी कशी करायची त्याकडे लक्ष देऊया. ॲपमध्ये मुख्य स्क्रीनवर आल्यावर योग्य पर्याय कसा निवडायचा हे पाहू. सर्वात आधी राज्य म्हणून महाराष्ट्र निवडायचं. त्यानंतर सोशल सेक्युरिटी पेन्शन या पर्यायावर क्लिक करायचं आणि मग बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन म्हणजे लाभार्थी पडताळणीवर टॅप करायचं. ॲपमध्ये हा मार्ग अतिशय स्पष्ट आणि समजायला सोपा दिलेला आहे. आता मात्र इथे थोडं लक्ष द्या बरं का. मगाशी आपण कुटुंबातील कोणत्याही सदस्याची माहिती वापरली होती, बरोबर? पण ह्या टप्प्यावर मात्र मूळ लाभार्थ्याचा म्हणजे ज्यांची पेन्शन आहे त्यांचाच आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. हे टाकल्यावर एक OTP येईल, तो तिथे टाकला की ही माहिती निश्चित होते. यानंतर येतो तो या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि चौथा भाग, चेहरा स्कॅन प्रक्रिया. आता ह्या स्लाइडबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ही फेस ऑथेंटिकेशनची पद्धत. इथे फक्त कॅमेरा लाभार्थ्याच्या चेहऱ्यासमोर धरून चालत नाही, तर त्यांना कॅमेरासमोर डोळ्यांची उघडझाप म्हणजे ब्लिंक करायला सांगायचं आहे. ही साधीशी कृतीच हे सिद्ध करते की लाभार्थी खरोखरच तिथे उपस्थित आहेत आणि जिवंत आहेत. तंत्रज्ञानाचा हा वापर खरंच थक्क करणारा आणि अचूक आहे. आणि एकदा का ती डोळ्यांची उघडझाप कॅमेराने यशस्वीरित्या टिपली की समजून जा, आपलं सर्वात कठीण काम संपलं. स्कॅन यशस्वी होताच तुमचा हयातीचा दाखला थेट ऑनलाईन सिस्टममध्ये जमा होतो. कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन ऑफिसच्या चक्कर मारण्याचं टेन्शन आता कायमचं संपलं. आता वळूया शेवटच्या 5व्या भागाकडे, आपला दाखला जमा झाल्याची खात्री करणं. सगळं काम झालंय,
पण ते शासनापर्यंत पोहोचलंय ना, हे तपासणंही तितकंच गरजेचं आहे ना. तर होतं असं की चेहरा स्कॅन यशस्वी झाल्यावर सिस्टम लगेचच एक BSA ID तयार करते आणि तो तुम्हाला SMS द्वारे मोबाईलवर मिळतो. हा BSA ID म्हणजे एक प्रकारची डिजिटल पावतीच आहे. हाच तो पुरावा आहे की तुमचा हयातीचा दाखला सुरक्षितपणे शासनाच्या सिस्टममध्ये नोंदवला गेलाय. आता ही दुहेरी खात्री करायची कशी? खूप सोपं आहे. ॲपमध्ये परत जा आणि व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करा. तिथे SMS मध्ये मिळालेला तो BSA ID टाका आणि तुमचं स्टेटस तपासून पहा. बस, काम झालं. तर सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की शासनाकडून मिळणारी ही पेन्शनची मदत विना अडथळा सुरू राहावी, यासाठी ही सोपी प्रक्रिया वर्षातून बरोबर एकदाच पूर्ण करायची आहे. फक्त वर्षातून एकदाच. आणि तुमची वर्षभराची पेन्शन अगदी सुरक्षित राहील. आजच्या या माहिती सत्राच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नाने आपण थांबूया. महाराष्ट्रातल्या सर्वात असुरक्षित पेन्शनधारकांसाठी या डिजिटल पडताळणीमुळे विलंबाची समस्या खरोखरच कायमची दूर होईल का? तंत्रज्ञानाचा असाच सकारात्मक वापर होत राहिला आणि ही माहिती तळागाळापर्यंत पोहोचली तर सामाजिक सुरक्षेचं हे जाळं नक्कीच अधिक भक्कम होईल यात शंका नाही. यावर नक्की विचार करा